नमस्कार, मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे पर्वची तुम्ही आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन अशा व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे का ते तुम्हाला पुढे कळेलच. मग काय, एप्रिल महिना चालू झाला की नाही, परीक्षा संपलेल्या आहेत. आता जात काय प्लॅन कसला करतायत वेकेशनचा? थांबा, मी तुमच्यासाठी एक मस्त असा वन डे पिकनिकचा प्लॅन घेऊन आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याबद्दलच मी सर्व सांगणार आहे. ते कुठे आहे, काय, ह्या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर मग गावाला तर आपण दरवर्षी जातोच, परंतु एक दिवस कुठेतरी बाहेर गेला पाहिजे की नाही, ह्याच्यासाठी एक मस्त असं ठिकाण तुम्हाला मी आज सजेस्ट करणार आहे. आणि ते खूप मस्त असं आहे. ते आहे अगदी जवळच, मुंबईपासून अगदी 200-250 किलोमीटरवरच आहे. ते म्हणजे लोणावळ्याला. आणि त्याचं नाव काय आहे सांगू? डेल्ला ॲडव्हेंचर पार्क. तुम्ही बघितलं आहे का? नाही बघितलं? चला तर मग आपण बघूया काय काय आहे डेल्ला ॲडव्हेंचर पार्कमध्ये. ह्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये तुम्ही एंट्री केली की तुमच्या हाताला असा बेल्ट बांधला जातो. आणि त्याच्यानंतर अगदी एंट्रन्सलाच इथे पूर्ण असं चार्ट लावलेला आहे. इथे कोणकोणत्या ॲडव्हेंचरच्या राईड्स आहेत, काय आहे, कुठे कसं जायचं आहे, काय काय आहेत आणि त्याच्या कंडिशन, ह्या सर्व तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. आणि हे खूप मस्त असं आहे. अगदी तुम्ही इथे स्टेही करू शकता. आणि एंट्री केली का पहिलीच ही एक रॉकेट इंजेक्टर अशी म्हणून एक रॉकेट फायटर ह्यालाही बोलतात, अशी ही राईड आहे. जम्पिंग जॅक होतं खूप उंच. आम्ही करत आहेत हॉर्स रायडिंग. हे आहे, तुम्ही बघू शकता ते हॉर्स आहे. आपण हॉर्सवर जाऊया, हॉर्स रायडिंग करूया. हे असे घोडे आहेत, त्याच्यावर बसायचं, ते आपल्या तिथपर्यंत फिरून आणतात. आता मी बसेल तेव्हा मी तुम्हाला मी घोड्यावर बसलेली आहे आणि हॉर्स राईड करत आहे. दाखवत मस्त फिलिंग येते. बघा इथे आहे पुढे घोडा आणि मी बसलेली आहे. कारण त्याचं शूट नाही करते म्हणून घोड्यावर बसून मस्त अशी मजा येते. हाय तू कर हसले. ही बाईक राईड आहे, तुम्हाला बाईक राईड मिळेल. इथे बलूनचं आहे, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी इथे तुम्हाला बघायला. इथे वरती तुम्ही जर बघतील, हे बघा, हे झिप लाईन आहे. हे बघा एक येत आहेत, ही अशी झिप आहे, झिप लाईन. इथे आर्चिंग आहे, तुम्ही आर्चिंगचे तिथे करू शकता. इथे बरेच इंडोर गेमही तुम्हाला बघायला मिळतील. Hey, hi, hi. Say hi.
सो तुम्ही बघितलेलाच आहे हा व्हिडिओ. तर एक दिवसासाठी जर तुम्ही पिकनिक करू शकता, जाण्याची तुमची इच्छा असेल तर खूप मस्त असा हा प्लेस आहे. आणि ह्याचं तिकिटाचं ॲड्रेस वगैरे आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईलच. आणि इकडच्या राईड्स ज्या आहेत त्या खूप मस्त आहेत आणि एन्जॉय करू शकता. तसं तुम्ही आता थोडं ऊन आहे तर सकाळी वगैरे तुम्ही जाऊ शकता किंवा स्टे करू शकतात. त्यामुळे अर्ली मॉर्निंग तुम्ही तिथे चालू करू शकता. 11 वाजता वगैरे ते चालू होतं. आणि तिकडचं जेवण फूड अनलिमिटेड आहे. व्हेज नॉनव्हेज तुम्ही काही खाऊ शकता. व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन तिथे अवेलेबल आहेत. आणि फूड अप्रतिम आहे, म्हणजे काहीच सांगू नका. सकाळचं तुम्हाला ज्यूस वगैरे तिथे दिला जातो. पाण्याची एक बॉटल तिथून दिली जाते. त्याचप्रमाणे दुपारी लंचचं एकचं टायमिंग आहे, 1 ते 2 काहीतरी. तिथे अनलिमिटेड तुम्हाला फूड आहे, व्हेज नॉनव्हेज काही खाऊ शकतात. त्याच्यानंतर पुन्हा 4 ते 5 वाजता तिथे स्नॅक्स टाईम होतो. तिथेही स्नॅक्समध्ये खूप सारे व्हरायटीज अवेलेबल असतात. तसं तुम्ही सर्व इथे घेऊन म्हणजे खाऊ वगैरे शकतात सर्व. त्यामुळे फूडचं काहीच प्रॉब्लेम नाही. फूड एकदम मस्त मिळू शकतं तुम्हाला. आणि खरंच हे तुम्ही एकदा व्हिजिट करून बघा. तर तिकिटाचं बघाल तर तिकीट थोडे कॉस्टली आहेत. आता मी तर ऑफिसमधनं गेलेली होती, त्यामुळे मला काय एवढं आयडिया नाही तिकिटाची. तरी तुम्ही गुगल करू शकता किंवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे करू शकतात. 2,500 2,000पासून काहीतरी स्टार्ट आहेत, 2,000-2,500. त्यामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही तिकीट येतील त्याप्रमाणे तुम्हाला तिथे राईड्स मिळू शकतात. काही राईड्स हे पेड आहेत, ज्या तुमचं तिकीटचं 2 की 2,500 काहीतरी 2,200 रुपयाचं जे तिकीट आहे त्याच्यात जर तुम्ही घेतलं तर त्याच्यात काही राईड्स ज्या आहेत त्या तुम्हाला पेड म्हणून आहेत. तर त्या तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरून तुम्हाला तिथे चार्ज करायचे असतात. जर तुम्ही मॅक्सचं वालं जे एक्स्ट्राचं हे असतं पैसे घेऊन त्याचं काय ते तिकीट 3,500 की काय आहे ते जर घेतलं तर तुम्हाला तिथे राईड्स मिळू शकतात. आणि तिथे एकच आहे, कोणतीही राईड जर तुम्हाला करायची असेल तर तुमचं वजन हे 90 किलोपेक्षा कमी पाहिजे. हा एक तिकडे हे आहे, तुमचं वेट हे प्रत्येक कोणतीही राईड करायला 90 वजन जे आहे ते 90पेक्षा तुमचं कमी पाहिजे. तर त्यामुळे नाहीतर तिथे तुम्हाला त्या राईड्स करता येत नाही, कारण ते हेवी वजन आहे, त्यामुळे ते करता येत नाही. नसेल त्यांना हे करत म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्कीच जाऊन बघा, खूप मस्त असं आहे. आणि बाकीचे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही मला कमेंट्स करून नक्कीच विचारा. आणि तुम्ही जर जाऊन आले असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हाही शेअर करायला विसरू नका. तर असाच एक व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल. बाय.